We discuss about the refraction of light through a glass slab. का रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट थ्रू द ग्लास स्लॅब कसं होतं आहे याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. मग हा एक्सपेरिमेंट करताना काय सांगितले मी की फर्स्ट वी टेक द ग्लास स्लॅब. एक असा ग्लास स्लॅब घ्या रेक्टँग्युलर शेपचा, त्याला नाव देऊ शकता तुम्ही ABCD. हा एक्सपेरिमेंट करताना काय करायचं, सपोज दिस ग्लास स्लॅब इज प्लेस्ड ऑन द टेबल. हा टेबलवर ठेवलेला आहे आणि मग समजा मी इथे इमॅजिन केलं की टेबल ठेवला आहे, माझ्या साईडला मी 2 पिना रोवलेल्या आहेत, टाचण्या रोवलेल्या आहेत. ह्या अशा 2 टाचण्या रोवलेल्या आहेत. इथे एक टाचणी रोवलेली आहे आणि इथे एक टाचणी रोवलेली आहे माझ्या साईडने. आणि मग तुमच्या साईडने तुम्ही काय करणार की तुमच्या साईडने अशा 2 टाचण्या रोवणार की जेणेकरून या ग्लास स्लॅबमधून पाहत असताना या दोनही पिना काय दिसल्या पाहिजेत आपल्याला, स्ट्रेट लाईन. आणि तिसरी एक पिना पण काय करणार, त्या स्ट्रेट लाईन पाथमध्ये इथे एक रोवणार तुमच्या साईडने. 2 पिना ग्लासमधून पाहणार आणि 2 पिना तुमच्या साईडने तुम्ही रोवणार. इथं दुसरी एक पिन रोवलेली असेल. आणि मग हा एक्सपेरिमेंट करताना काय करायचं, ग्लास स्लॅब सुरुवातीला टेबल घ्यायचा, त्या टेबलवर ग्लास स्लॅब ठेवायचा. ग्लास स्लॅबच्या एका साईडला काय करायचं, 2 पिना रोवायच्या आणि 2 पिना काय करायचं अपोजिट साईडने त्या ग्लास स्लॅबमधून पाहायचा आणि तिसरी पिन काय करायची आपल्या साईडने रोवायची की जेणेकरून 3 पिन सारेने स्ट्रेट लाईन. परत चौथी पिन घ्यायची, तीही त्या 3 पिनांच्या पाथमध्ये रोवायची स्ट्रेट लाईन. आणि मग देन वी रिमूव्ह द ग्लास स्लॅब. पण रिमूव्ह करण्यापूर्वी त्या ग्लास स्लॅबची पूर्णपणे त्या टेबलवरील पेपरवर मार्किंग करून घ्यायची. मग सपोज दिस इज नथिंग बट द ग्लास स्लॅब. ग्लास इज ए ट्रान्सपरंट, म्हणजे ग्लास स्लॅब ही जर ट्रान्सपरंट असेल आणि ग्लास स्लॅबच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला जो काही पार्ट असेल तो पार्ट असेल एअर मीडियम. आपण इमॅजिन केला की मी इथं ग्लास स्लॅब ठेवलेली आहे, या टेबलच्यावर माझ्या साईडने एअर आहे, तुमच्या साईडने एअर आहे आणि मध्ये ग्लास स्लॅब आहे. ग्लास इज द डेन्सर मीडियम. ग्लास स्लॅब काय आहे, डेन्सर मीडियम आहे ॲज कम्पेअर टू द एअर मीडियम. मला हा एक्सपेरिमेंट सांगण्याचा उद्देश आहे, ज्या अर्थी आपल्याला या 2 पिना दिसतात याचा अर्थ त्या पिनांच्या पाथने कुठला तरी एखादा इन्सिडंट रे येत असावा. मग हा इन्सिडंट रे आलेला आहे. मग हा इन्सिडंट रे जर कुठल्या मीडियममधून आलेला आहे तर एअर मीडियममधून आलेला आहे, कारण ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ एअर इज लेस ॲज कम्पेअर टू द ऑप्टिकल डेन्सिटी ऑफ द ग्लास. आणि मग मी इथं काय करणार, समजा आपण याची थोडी साईज वाढवून घेऊया. साईज ऑफ द ग्लास स्लॅब इज मोर, म्हणजे आपल्याला आणखी क्लिअर होईल. ही साईज मी वाढवली आहे याची. मग हा इन्सिडंट रे जो काय आहे, हा इन्सिडंट रे कोणत्या मीडियममधून आलेला आहे, एअर मीडियममधून. आणि तो एंट्री कशामध्ये करणार आहे, ग्लास मीडियममध्ये. बट ॲट द बाउंड्री ऑफ द 2 मीडिया व्हेन धिस इन्सिडंट रे स्ट्राईक ऑन द सरफेस ऑफ द ग्लास स्लॅब ॲट ए पॉईंट, किंवा द पॉईंट ॲट विच द इन्सिडंट रे, या रेला आपण म्हणणार इन्सिडंट रे. इन्सिडंट रे मी हा ऑब्लिक्युली घेतलेला आहे. मग इन्सिडंट रे विच इज ओरिजिनेटेड फ्रॉम द रेअरर मीडियम अँड स्ट्राईक ऑन द सरफेस ऑफ द ग्लास स्लॅब ॲट एनी पॉईंट, दॅट पॉईंट इज नोन ॲज द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. आणि मग देन वी ड्रॉ ए नॉर्मल थ्रू द पॉईंट ऑफ इन्सिडंट विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ दॅट ग्लास स्लॅब. ही ग्लास स्लॅबला परपेंडिक्युलर आहे. वी नो दॅट की मी आत्ताच सांगितलेलं आहे की खरं तर रिफ्रॅक्शनची डेफिनेशन एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करायला पाहिजे. मी सांगितलेलं आहे की लाईट रे चेंजेस इट्स पाथ कधी, वेन इट इज ट्रान्सफर फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, वेन इट इज गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. मग हा इन्सिडंट रे एअर मीडियममधून चाललेला आहे. दिस इज द ओरिजिनल पाथ ऑफ दॅट इन्सिडंट रे इन द अब्सेन्स ऑफ द ग्लास स्लॅब. जर ग्लास स्लॅब नसता तर इन्सिडंट रे या पाथने स्ट्रेट लाईन निघून गेला असता. जर ग्लास स्लॅब त्या इन्सिडंट रेच्या पाथमध्ये नसतात तर. मग आता या दोन्हीपैकी ऑप्टिकल डेन्सिटी कुणाची कमी आहे आणि कुणाची जास्त आहे, ग्लासची ऑप्टिकल डेन्सिटी जी काय आहे इज ग्रेटर दॅन ॲज कम्पेअर टू द एअर. मग इथं होतं काय की याच्यामध्ये पार्टिकलची संख्या जास्त आहे, दोन्ही ट्रान्सपरंट आहेत. मग या ग्लास मीडियममध्ये एअर मीडियमच्या तुलनेमध्ये ऑब्स्टॅकलची क्वांटिटी जास्त आहे, पण बोथ ऑफ देम आर ट्रान्सपरंट. ऑब्स्टॅकलची क्वांटिटी जास्त असल्यामुळे इथं काय होतं की इन्सिडंट रे रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये येत असताना अडथळा जास्त निर्माण झाल्यामुळे स्पीड ऑफ लाईट गोज ऑन डिक्रीजिंग.
याच्यामध्ये काय होते, स्पीड ऑफ लाईट जी काय आहे ती स्पीड ऑफ लाईट इन द डेन्सर मीडियम गोज ऑन डिक्रीजिंग, and when the speed of the light ray goes on decreasing at this time, the ray bend towards the normal from its original path. हा आहे रेचा ओरिजिनल पाथ. पण ऑप्टिकल डेन्सिटी या डेन्सर मीडियमची जास्त असल्यामुळे काय होतं, त्याला अडथळा निर्माण झाला की स्पीड कमी होते. ड्यू टू दिस रिझन दी रे विच बेंड टोवर्ड दी नॉर्मल. मग आता इथं चेंज इन द पाथ ऑफ द लाईट ना, इथं काय केलेलं आहे, लाईट रे चेंज इट्स पाथ कधी, ॲट द बाउंड्री ऑफ द टू मीडियम व्हेन इट इज ट्रान्सफर फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. म्हणजे इथं त्याने त्याचा पाथ चेंज केलेला आहे, डायरेक्शन चेंज केलेले आहे. अँड चेंज इन द डायरेक्शन ऑफ द लाईट रे व्हेन इट इज गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द रिफ्रॅक्शन. म्हणजे चेंज इन द पाथ ऑफ द लाईट, समजा या पी पॉईंटमध्ये त्याने पाथ चेंज केलेला आहे, तेव्हा या पी पॉईंटपासून त्याने डायरेक्शन चेंज केली म्हणजे पी पॉईंटला त्याचं रिफ्रॅक्शन झालेलं आहे. हा आहे इन्सिडंट रे. इन्सिडंट रे मेक ॲन अँगल विथ द नॉर्मल इज नोन ॲज द अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि मग जेव्हा तो एका मीडियममधून दुसऱ्या मीडियम ट्रान्सफर होत असताना पाथ चेंज करतो, तेव्हा त्या रेला म्हणायचं रिफ्रॅक्टेड रे असं म्हणायचं. याला म्हणायचं रिफ्रॅक्टेड रे. चेंज इन द पाथ ऑफ द लाईट इज नथिंग बट द रिफ्रॅक्शन. म्हणून या मीडियममध्ये ज्या मीडियममध्ये पाथ चेंज झालेला आहे त्या रेला म्हणायचं रिफ्रॅक्टेड रे. आणि रिफ्रॅक्टेड रे मेक ॲन अँगल विथ द नॉर्मल इज नोन ॲज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. त्याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग आता हा त्याला रिफ्रॅक्टेड रे म्हटलेले आपण, म्हणजे इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे. जर सायमल्टेनियसली आपण मध्ये ग्लास स्लॅब ठेवलेला आहे, तुमच्या बाजूने इन्सिडंट रे स्ट्राईक होतोय, परत ग्लास स्लॅब आहे, माझ्या बाजूने आणखी एअर मीडियम आहे, म्हणजे परत इथं खाली कोणतं मीडियम आहे, एअर मीडियम आहे. मग परत या पॉईंटला ॲट द बाउंड्री ऑफ द टू मीडिया डेन्सर मीडियम अँड रेअर मीडियम, या पॉईंटला परत त्याचा पाथ चेंज व्हायला पाहिजे. कारण इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम विच मीडियम टू विच मीडियम, रेअर मीडियम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. वेन वी मेजर धिस अँगल इट इज ऑलवेज इक्वल टू दॅट अँगल. कारण दीज टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर. आणि ही जर त्यांची ट्रान्सव्हर्सल घेतली तर आपण याच्यामध्ये काय म्हणणार, हे जे काय अल्टरनेट अँगल आहेत, अल्टरनेट अँगल टेस्टनुसार दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मी सायमल्टेनियसली सांगतो याच्यामध्ये. आणि मग जेव्हा इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम परत आता डेन्सर मीडियम टू रेअर मीडियममध्ये येणार आहे, मग डेन्सर मीडियममधून रेअर मीडियम येत असताना या रेअरर मीडियमची डेन्सिटी जी आहे ती डेन्सिटी आहे लेस ॲज कम्पेअर टू द डेन्सर मीडियम. मग इथं अडथळा कमी असेल तर याची व्हेलॉसिटी काय होईल, वाढेल. आणि व्हेलॉसिटी वाढल्यामुळे याचा इन द अब्सेन्स ऑफ द एअर मीडियम, जर एअर मीडियम नसतं तर हा लाईट रे ट्रॅव्हलिंगने काय गेला असता, स्ट्रेट लाईनमध्ये. पूर्ण ग्लास खाली असता तर हाच लाईट रे असा आला असता, ट्रॅव्हलिंगने स्ट्रेट लाईनमध्ये आला असता, स्ट्रेट लाईनमध्ये आला असता. पण जेव्हा तो एंट्री काय करेल, डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये करेल, तेव्हा डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये करेल. पण रेअर मीडियमची डेन्सिटी कमी असल्यामुळे त्याचा अडथळा कमी होईल. आणि अडथळा कमी असल्यामुळे आणखी त्याची व्हेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज होईल. आणि ज्यावेळेस व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल ॲट दिस टाईम इट विल गो दॅट रिफ्रॅक्टेड रे गो अवे फ्रॉम द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन. ही आहे ओरिजिनल पोझिशन. पण ज्यावेळेस याचं डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये येईल त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी वाढल्यामुळे इट विल गो अवे फ्रॉम द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. हा ओरिजिनल पाथपासून नॉर्मलपासून हा दूर जाईल. तेव्हा सायमल्टेनियसली जर आपण हा इन्सिडंट रे म्हटलं, याला रिफ्रॅक्टेड रे म्हटलं, तेव्हा याला म्हणायचं इमर्जंट रे असं म्हणायचं. सायमल्टेनियसली एकाच वेळी जर आपण याचा विचार केला तर इमर्जंट रे. आणि मग इमर्जंट रे मेक ॲन अँगल विथ द नॉर्मल जो काय आहे त्याला म्हणायचं अँगल ऑफ इमर्जन्स असं म्हणायचं. म्हणजे एकाच वेळेस तुम्ही तीनही रेचा जर विचार केला तर दिस इज द इन्सिडंट रे, दिस इज द रिफ्रॅक्टेड रे अँड दिस इज द इमर्जंट रे. व्हेन वी मेजर द इथं इन्सिडंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम हा अपोजिट अँगल आहे. पण मूळ पाथपेक्षा तो बेंड टू द नॉर्मल झाल्यामुळे इथं अँगल ऑफ इन्सिडन्स हा ग्रेटर दॅन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन येईल ना, बरोबर आहे. कारण हा अँगल त्यातला मायनस झालेला आहे. परत जर मी याला म्हटलं की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे, अँगल ऑफ इमर्जन्स आहे, याच्यामध्ये हा ओरिजिनल पाथ घेतला असता तर हा या अँगल ऑफ रिफ्रॅक्शन एवढाच आला असता. पण इथं पाथ बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल झाल्यामुळे हा अँगल वाढलेला आहे. म्हणजे इथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा अँगल ऑफ इमर्जन्सपेक्षा लहान येईल.
पण व्हेन वी मेजर द कंपॅरिझन बिटवीन द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ इमर्जन्स बोथ ऑफ देम आर इक्वल ईच अँड एव्हरी टाईम, तेव्हा हे दोन्ही अँगल काय आहेत, इक्वल येतातच. समजा एखाद्याने विचारलं की नाही मला ह्या अँगल ऑफ इन्सिडन्स मी इथं जर वाढूनच घेतला तर, हो वाढून घेतला तर याचं रिफ्रॅक्शनसुद्धा काय होईल, जास्त वाढेल. आणि इथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन अँगल ऑफ इमर्जन्ससुद्धा तेवढाच येईल. जेवढा तुम्ही इथं अँगल ऑफ इन्सिडन्स घ्याल तेवढाच अँगल ऑफ इमर्जन्स येतो, तेवढाच अँगल ऑफ इमर्जन्स येतोच. हे इथं एक्झाम्पल नाही घ्यायला पाहिजे आपण. मग आता ॲक्च्युअल ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे इन द पाथ ऑफ द ग्लास इन द अब्सेन्स ऑफ द ग्लास स्लॅब जर असं तर ट्रॅव्हल इन ए स्ट्रेट लाईन, आणि हा इमर्जंट रे आहे. द डिस्प्लेसमेंट बिटवीन द इमर्जंट रे अँड द ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे आर सेम. At this time you can say that your experiment is correct. और angle of incidence is equal to angle of emergence जर आला तर डायरेक्टली सांगायचं की आपण केलेला एक्सपेरिमेंट काय आहे, बरोबर आहे. तेव्हा जेव्हा ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे अँड इमर्जंट रे यांच्यामध्ये असलेलं डिस्टन्स जर कॉन्स्टंट असेल तर युअर एक्सपेरिमेंट इज करेक्ट. ॲट दिस टाईम दॅट डिस्प्लेसमेंट इज नोन ॲज द लॅटरल डिस्प्लेसमेंट. द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे अँड इमर्जंट रे याला काय म्हणायचं, लॅटरल डिस्प्लेसमेंट असं म्हणायचं. तुम्ही कुठेही जरी मेजर केलं तरी हे काय येईल, कॉन्स्टंट येईल. म्हणजे विद्यार्थी मित्र मला इथं सांगायचं आहे की हा एक्सपेरिमेंट करताना इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम येताना आफ्टर द रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्टेड रे बेंड टुवर्ड द नॉर्मल, and if the incident ray transfer from denser medium to rare medium after the refraction it bend away from the normal. हे याच्यामध्ये क्लिअर होणं आवश्यक आहे. आपण सायमल्टेनियसली तीनही कन्सेप्टचा विचार करू याच्यामध्ये की जर समजा इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम एअर मीडियम टू डेन्सर मीडियम असेल, सपोज दिस इज द ग्लास स्लॅब आणि इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू denser medium after the refraction it bend toward the normal from its original path. मी या ठिकाणी काय केलेलं आहे की हा इन्सिडेंट रे घेतलेला आहे, हा घेतलेला आहे रेअरर मीडियममध्ये, हा रेअर मीडियममध्ये आणि हे आहे डेन्सर मीडियममध्ये. इन्सिडेंट रे रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जात असताना ॲट द बाउंड्री ऑफ द टू मीडिया आहे, या बाउंड्री ऑफ द टू मीडियाला काय करतो, त्याचा पाथ चेंज करतो. पण पाथ चेंज होत असताना त्याची व्हेलॉसिटी कमी झाल्यामुळे इट विल बी बेंड टुवर्ड द नॉर्मल. तो हा नॉर्मलकडे जातो. कधी जातो, इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. मग एखादा म्हणेल की नाही मी आता असं विचार करायचा आहे मला की डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये यायचं आहे. हा इन्सिडेंट रे इज ओरिजिनेटेड फ्रॉम द डेन्सर मीडियम ॲट द बाउंड्री ऑफ द टू मीडिया आहे. इथं एअर मीडियम आहे समजा आणि इथं डेन्सर मीडियम आहे. तर इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम दिस इज द ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे इन द अब्सेन्स ऑफ द एअर मीडियम, किंवा त्याला रेअर मीडियम बी म्हणून ॲज कम्पेअर टू द ग्लास. मग इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम जात असताना इथं डेन्सिटी कमी असल्यामुळे व्हेलॉसिटी वाढेल आणि व्हेलॉसिटी वाढल्यामुळे इट विल बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ. म्हणजे याला इन्सिडेंट रे म्हटलेले मात्र मी. इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम the refracted ray bend away from the normal from its original path. आणि इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियममध्ये असेल तर डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे त्याची स्पीड कमी होते आणि म्हणून इट विल बेंड टुवर्ड दी नॉर्मल. म्हणजे रेअर टू डेन्सर असताना बेंड टुवर्ड दी नॉर्मल आणि डेन्सर टू रेअर असताना बेंड अवे फ्रॉम द नॉर्मल. मग याला इन्सिडेंट रे म्हणा, याला रिफ्रॅक्टेड रे म्हणा. ज्यावेळेस इन्सिडेंट रे आपण डेन्सर मीडियममधून स्टार्ट केलेला असेल त्यावेळेस एअर मीडियममध्ये बाहेर पडणार याला रिफ्रॅक्टेड रे म्हणा. ज्यावेळेस इन्सिडेंट रे रेअर मीडियममधून घेतला असेल आणि तो बाहेर पडताना डेन्सर मीडियममध्ये असेल त्याला इन्सिडेंट रे म्हणा, याला रिफ्रॅक्टेड रे. याला इन्सिडेंट, याला रिफ्रॅक्टेड रे. आणि आत्ताच आपण जे काही एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं होतं की इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम बेंड टुवर्ड द नॉर्मल अँड देन दॅट रे ट्रान्सफर फ्रॉम डेन्सर टू रेअर अवे फ्रॉम द नॉर्मल. सायमल्टेनियसली ज्यावेळेस विचार कराल ना त्यावेळेस हा इन्सिडेंट रे, हा रिफ्रॅक्टेड रे आणि हा इमर्जंट रे. पण सेपरेटली जेव्हा हा इन्सिडेंट रे विचार कराल तेव्हा हा रिफ्रॅक्टेड रे, जेव्हा हा इन्सिडेंट रे विचार कराल तेव्हा हा रिफ्रॅक्टेड रे विचार करा. पण सायमल्टेनियसली तीनही रेचा विचार केला तर इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड इमर्जंट रे. each and every time angle of incidence is always equal to the angle of emergence. हे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. म्हणजे
आपल्याला दोन मुद्दे लक्षात ठेवायचे की कोणताही लाईट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम ऑप्टिकली, की जास्त डेन्सिटी कमी डेन्सिटीमधून असलेल्या मटेरियलमधून पण ट्रान्सपरंट कमी डेन्सिटी असलेल्या ट्रान्सपरंट मटेरियलमधून जास्त डेन्सिटी असलेल्या ट्रान्सपरंट मटेरियलमध्ये जेव्हा ऑब्जेक्ट एंट्री करतो ना, तेव्हा तो बेंट ओव्हर द नॉर्मल होतो. म्हणजे ॲट दिस टाईम अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. पण जेव्हा तो डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये एंट्री करेल ना, त्यावेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज मोर ॲज कम्पेअर टू द अँगल ऑफ इन्सिडन्स. तर हे 2-3 मुद्दे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपल्याला देन वी डिस्कस अबाउट द लॉज ऑफ द रिफ्रॅक्शन.